कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण
सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे सांगे पंढरी सिया रे देव गुज सांगे पंढरी सिया रे देव गुज सांगे पंढरी सिया रे देव गुज सांगे पंढरी सिया रे प्रेम चित्ती घ्यारे नाम प्रेम चित्ती घ्यावे संत प्रेम चित्ती घ्यावे संत काया वाचा मने दृढ धरा जीवी माझ्या मने दृढ धरा काया वाचा मने दृढ धरा जीवी कायाच्या मनी दृढ धरा जनी सकळ ही चालवी भारत्या सकळही चालले भारंत सकळही चालले भारंत तारेल भव सिंधू घ्यारे माझी भाका हरिल सिंधू धरिल तारेल भव सिंधू घ्यारे माझी भाका हरिल सिंधू धरिल साक्षी पुंडलिका करुणी बोले साक्ष पुंडलिका करुणी डोले साक्षी पुंडलिका करुणी डोले काया वाचा मने दृढ धरा जीवी काया वाचा मने दृढ धरा जोडी वाचा मने दृढ धरा जीवी काया वाचा मने दृढ धरा देवी सकळही चालवी भारत्यांचा सकळही चालले भारतांचा सकळही चालले भारतांचा लटके जरी असे नामयासी पुसा लटके जरी असे नामयासी पुसा जरी असे नामयासी पुसा जरी असे नामयासी पुसा त्या भरवसा नामी माझ्या आहे त्या भरवसा नामी माझ्या आहे त्या भरवसा नामी माझा काया वाचा मने दृढ धराची कायाच्या मने दृढ धरा चित्ती वाचा मने दृढ धराची कायाच्या मने दृढ धरा चित्ती ही चालवी भारताचा तरही चालवी भारताचा तरही चालवी भारताचा पार कुमाई ओ बा
सांगे पंढरीसी या रे देवगुज सांगे पंढरीसी या रे देवगुज सांगे पंढरीसी या रे देवगुज सांगे पंढरीसी या देवगुज सांगे पंढरीसी या रे देवगुज सांगे पंढरीसी या रे प्रेम चित्ती घ्या रे नाम मध्ये प्रेम प्रेम चित्ती घ्या रे प्रेम चित्ती घ्या रे प्रेम नाम प्रेम चित्ती घ्या रे प्रेम 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 चित्ती घ्या रे प्रेम नाम माझे प्रेम 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 चित्ती घ्या रे नाम माझे प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे काया वाचा मने दृढ धरा जीवी काया वाचा मने दृढ धरा जीवी प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे प्रेम चित्त घ्या रे चित्त घ्या चित्त घ्या रे नाम माझे प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे काया वाचा मने धरा जीवी काया वाचा मन धरा जीवी सैव मी चालवी भारत्यांचा सैव
मानवी भारताचा 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 भारता मी चालवी भारत्यांचा काया वाचा मन दृढ धरा जीवी काया वाचा मना दृढ धरा जीवी दृढ धरा जीवी
विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 हे विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की काल भैरवनाथ भगवान भगवान की समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा अवधूत इंद्र श्री गुरुदेव विठ्ठल 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 समोर बघा विठ्ठल 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 वरदारी विठ्ठल श्रीनाथदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की किशनगिरी बाबा की जय गुरुदेव भैरवनाथाचे देवगुज सांगे पंढरी सियारे प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे काया वाच मनी दृढ धरा जीवी सकाळी चालवी भारत्यांचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी समप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त संत शिरोमणी भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचा फार नाही पण 4 चरणाचा सुंदर असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलाय. विठ्ठल 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 जगाच्या मालकाचा पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा आणि संत शिरोमणी नामदेवरायांचा एकत्र बसून हा तयार झालेला अभंग. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग नामदेव महाराजांचा. नामदेव महाराज म्हणतात देव म्हणतात माझ्याकडे या. कुठे या? पंढरीला या. देवगुज सांगे पंढरीसी या रे. महाराज म्हणले आम्ही दरवर्षी येतो. कशाने येतात? कोणी म्हणलं गाडीने येतो, कोणी म्हणले 4 व्हीलर, कोणी म्हणलं 2 व्हीलर, कोणी म्हणले फुकट लालपरी एसटीने येतो, कोणी म्हणले महाराज आम्ही पायी पायी येतो. महाराज म्हणले नुसतं येण्याला अर्थ नाही, प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे. नुसतं मोकार बिस्किटची पुढे गोळा करीत हा नुसतं मोकार या दिंडीत जेवतो, त्या दिंडीत जेवतो, ह्या दिंडीत व्यसन झालं का तिकडं शिरा पाहतो, लापशी पाहतो. असं येऊ नका. कसं या? प्रेम चित्ती घ्या रे नाम माझे. हे माझं नाव घेत 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 माझ्याकडे या. देवा नावही घेतो ना, नाव घ्यायला काय अडचण नाही. नाव घेत घेत येतो. तुला जे आवडतात, कोण आवडतं तुला? आईला, स्वतःला. कोणी चांगलं म्हणलं तर तिला तितकं बरं वाटत नाही, पण तिच्या लेकराला जर बरं म्हणलं ना तिला वाटतं भरून पावले. लक्षात येतं? आईला जेव घातलं नाही तरी चालतं, पण तिच्या मुलाला हाकलून देऊ नका. कारण तिच्या मुलाला जर हाकलून दिलं तर तिला या अन्नात विष टाकल्यासारखं वाटतं. लक्षात येतं ना? हा तसं देवाला कोण आवडतं? संत आवडतात. आणि त्या संतांचं नाम घेत घेत देवा तुझ्याकडे येतो. कसं येतो? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. टाळी वाजवावी, गुढी उभारावी,
वाट ही चालावी पंढरीची हे राम, वाट ही चालावी पंढरीची. काय करायचं नाही. हा सुंदर असा संपूर्ण होत असणारा सप्तप्रभू कालभैरवनाथाच्या या प्रांगणामध्ये त्यांच्या छत्रछायेमध्ये गेले 26 वर्ष मोठ्या उत्साहाने आनंदाने संपन्न होत असणारा त्रिदिनी कीर्तन महोत्सव. आणि या महोत्सवामध्ये आजच्या पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली. मी स्वतःचं भाग्य समजतो. काला कुणाचं आहे? परमपूज्य गुरुवारी हरिभक्तपरायण आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवारी भास्करगिरी बाबांचं इथं काल आहे. आणि त्यांच्या लाईनीत आम्हाला तुम्ही बसवलं, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे विठाला 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 विठाला. सुंदर असा सप्ताह होतोय. त्रिदिनात्मक पारायण 16व नाम सप्ताह श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण. सुंदर या ठिकाणी कार्यक्रम उत्साहानं संपन्न होत आहे. हे गाव म्हणजे काय परमार्थाला मुरब्बी गाव आहे. कसं मुरब्बी? जसं जुनं लोणचं गोड लागत नवं लागत नाही. पहिलं ते जुन्या लोणचं माणूस मसाला आणतो आणि त्याच्यावरनं पोट नाही भरलं तर ते मागचं कातड असतं ना ते हाणतं. त्याच्यावरनं पोट नाही भरलं ते मागचं त्याचा मगुसा असतो ना त्याच्यावर ताव हाणतं. त्याच्यावरनं नाही पोट भरलं तर तोंडातच टाकीत बुवा नाही का. तसं हे गाव मुरलेलं आहे. यांनी कुठलाही कार्यक्रम ठेवला आणि काहीही केलं तरी गावाला ते गोडच लागणार. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. या ठिकाणी माझ्या कीर्तनाला सर्व ट्रस्टी मंडळी, मला वाटतं अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, खजिनदार असतील, सदस्य असतील, सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. कारण माझा इकडे यायचा हा पहिलीच वेळेस आजूबाजूला आलो पण तुमच्याकडे आलो नाही. आणि नवरी एकदा आली की तिला सगळं माहीत होत. पहिलंच मुलाला पहिलीच आली ना ती, त्याच्यामुळं तिला माहीत नाही. हळूहळू सगळं माहीत होईल. आणि म्हणून या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालतो, गुरुवर्य आदरणीय भास्करगिरीजी बाबा असतील, त्यानंतर आदरणीय रामनाथ बाबा पवार असतील, बाबांच्या त्या ठिकाणी प्रेरणेने हा आशीर्वादाने हा सप्ताह चालतो. त्यानंतर आमचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण जे आज पेटीची साथ करतात. आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये ज्यांचं मोठं पारायण क्षेत्रामध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे, ज्यांची सेवा आहे. आमच्या पंढरपूर वळदगाव खरं तर तीर्थक्षेत्रावर जास्त लोक टिकत नाही, पण महाराजांची श्रद्धा त्यांची निष्ठा पंढरपूर म्हणजे प्रति पंढरपूरवर गेले महाराज किती वर्षापासून येतात हे मला सुद्धा सांगता यायचं नाही. आणि ती मंडळी इतकी महाराजाला जीव लावतात. महाराज म्हणतील तीच पूर्व दिशा. काय महाराज म्हणतील तीच पूर्व दिशा. आणि म्हणून महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर परीक्षा घेणारे माझ्या कीर्तनाला आज उपस्थित आहे. मी स्वतःचं भाग्य समजतो. महाराजांना धन्यवाद देतो. या ठिकाणी मला वाटतं तनपुरे महाराज नाही सोमनाथ महाराज पांढरे महाराजांना धन्यवाद देतो. इकडून अतुल महाराज आहे, महाराजांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आम्हाला ज्यांचं आमचं बालपण सोबत गेलं, हरिभक्तपरायण आपल्या गावचं भूषण लक्ष्मण महाराज नागरे महाराजांनी मी देवगडला 15 दिवस आम्ही सोबत होतो आश्रमावर. सुरुवातीला 2006 आणि 7ला 15 दिवस सुट्ट्यात मी आलो होतो. आणि तिथून मग मी आळंदीला सरकलो. महाराज आश्रमाशी निगडीत राहिले आणि हा सुंदर योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त होतो. यांच्याकडे भोजन झालं. लक्ष्मण महाराजांच्या घरी महाराजांचे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहे. दादांच्या चरणावर नतमस्तक होतो. या ठिकाणी डाव्या बाजूनी जे मृदंगाची साथ करतात, बोलता बोलता चाल म्हणता 2 चक्र झाले टाकले ना तिने. कारण आम्ही त्याच्यातलीच माणसं आहे. तिकडून इकडे यायला 16 वर्ष लागली मला. इथून इथे यायला 2च सेकंद लागते, पण मला लागली 16 वर्ष. आणि म्हणून तुमच्या चरणावर नतमस्तक आदरणीय विनिकरी बाबा वाघमारे बाबांच्या चरणावर नतमस्तक. आमच्या महाराजांचे काकाश्री हरदे पाटील बाबांच्या चरणावर नतमस्तक. सुंदर अशी सिस्टम आमच्याकडे आहे. हा आवाज कुणाचा याच्यावर लिहिलेलं नाही ना. हा रामेश्वर महाराजांच्या चरणावर सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. सुंदर असे आमचे हरिभक्तपरायण शिटूवाले महाराज
आदरणीय सोमनाथ महाराज वाखुरे महाराजाला सुद्धा धन्यवाद देतो. चांगलं चांगलं टाका, तुम्हाला जे बरं वाटेल ते टाका. तसं तुम्ही माळकरी, तुमच्याकडून काही धोका नाही मला. चांगलं चांगलं टाका. आणि म्हणून तुम्ही सुद्धा उपस्थित आहेत त्या ठिकाणी. मोठा आनंदाचा हा क्षण, जरी पब्लिक नसते असली तरी ही जी मंडळी एक एक महाराज पैलवान आहे. कशी आहे पैलवान मंडळी? मी कायम सांगत असतो, गुरु न शिष्याला बरेच डावपीठ शिकवले. तो नेवाशा तालुक्या लेवलला पाहिला आला. नेवाशा तालुका लेवल म्हणजे आता पुढं मजल मारू. म्हणले कुठं? म्हणजे अहिल्यानगरला कुस्ती करू. तिथं कुस्ती केली आणि तिथं कुस्ती करून ते म्हणलं आता आपण मराठवाडा लेवलला खेळू किंवा मग पश्चिम महाराष्ट्र लेवलला खेळू. त्याच्यातही तू जिंकला. तिथून पुढं म्हणले आता राज्य लेवलला खेळू, महाराष्ट्र लेवलला. मग तिथंही तू जिंकला. पुढे गेला इंटरनॅशनल लेवलला खेळू लागला, इतर राज्यात जाऊ लागला, इतर देशात जाऊ लागला. सगळीकडे त्याची वाह होऊ लागली, सगळीकडे त्याला गदा मिळू लागल्या. आणि मला सगळ्या देशात जिंकून तो गुरुकडे आला. आता गुरुला वाटलं काय माझ्या शिष्यानं जगभरात नाव केलं माझं आणि या तालमीचं. आणि आल्याबरोबर त्याला हत्तीवर मिरवणूक काढली. गुलाल काय वाटतात, फटाके काय वाजवतात, कुणी फुलाचे हार काय टाकतात त्याला. आणि समोरून येताना पाहिल्याच्या नंतर गुरुला वाटलं आता हा येईन, माझ्या पायाला हात लावीन आणि गुरु तुम्हीच माझं सर्वस्व, तुम्हीच मला इतक्या पदाला नेलं. महाराज ते खाली उतरलं. पवार बाबा खाली उतरल्याबरोबर त्यानं पाहिलं. म्हणले गुरु आपली एक शेवटची इच्छा आहे. म्हणले काय? म्हणले तुम्हाला पटकी द्यायची एकदा. कोणाला? अरे म्हणले मग हाडं ढिसूळ झाले. ते कोरोनानं लस घेतल्या ना तेव्हापासून मी गळलोच. म्हणले मला नाही कुस्ती, तू कोणा संग खेळ म्हणले तिकडे, आणि तू माझा चेला आहे म्हणले, तू पाया पड आणि मोकळा व्हाय. नाही नाही गुरु, मी जगातले सगळे पैलवान पाळले. म्हणे मग तुम्ही एकटेच राहिले. तुम्हाला पाळलं का जगातलं एक नंबरचं पैलवान? अरे ते म्हणे मी तो हात असाच वर करतो ना, तू जिंकला म्हणून. ते म्हणले नाही नाही, तुम्ही पळल्याशिवाय मी जिंकणार. मला खरं खोटं नाही खेळायचं, खरं खरंच खेळायचं. आणि मग महाराज ते गुरुजवळ आलं. गुरु म्हणले चला लेकराचा नाद, आईला वडिलाला लेकराचा नाद मोडावं लागतं. गुरुनं बायावर केल्या, अंगाला माती लावली. ही म्हणले आणि त्याला अशी पटकी दिली महाराज का त्याला धोबी पाछडत द्याला. त्याच्या तोंडात माती गेली. कुठे गेली? तोंडात. आणि त्यानं वर पाहिलं. गुरु तुम्ही चिटिंग केली म्हणली. ते म्हणले कसं काय? म्हणले तुम्ही मला एवढे डाव शिकवले पण ह्यो डाव धोबी पाछाड शिकिला. तो म्हणे मला माहिती होतं तुझी एक दिवस असाच मासशील. काय करशील? मासशील म्हणे तू. आणि कोणाला खेटशील? मलाच पटकी द्यायचा प्रयत्न करशील. आणि महाराज तिने पुढून पाहिलं. गुरु तुम्ही चिटिंग केली. अरे म्हणले असे लबाड लांडगे नीट करायचे म्हणल्यावर मला असे बरेच डाव येते म्हणजे. लक्ष देतं महाराज म्हणले जिनको चलना सिखाया था हमने. ज्याला मी चालवायला शिकलं गुरु म्हणला. मी बोटाला धरवलं, मी मातीत आणलं, त्याला लंगोटी मी बांधली, कुस्ती खेळायला मी शिकवलं आणि दावपेठ मी शिकवलं. आणि तो काय म्हणतो? जिनको चलना सिखाया था हमने वो हमी को गिराने लगे, वो हमी को गिराने लगे, वो हमी को गिराने लगे. काय? ज्याला बोटाला धरलं तोच काय म्हणतो? तुम्ही नाही, मी श्रेष्ठ आहे. महाराज असं चालणार नाही. त्या अर्जुनालाही असं पटंगणात घेतलं देवानं. मार म्हणले गुरुला. देवा मी पार्थ द्रोणाचा केला. मला कुणी घडवलं म्हणले? मी पार्थ द्रोणाचा केला. येणे धनुर्वेद मज दिदला. तेने उपकारे काय आभारेला कायवधी तयाते. अरे कोणला मारतो म्हणले? देवा अरे कोणावर शस्त्र उचलायला लावतो? ज्या गुरुना मला बनवलं. अहो माझ्यापेक्षा एक जण श्रेष्ठ होता म्हणले. एक जण श्रेष्ठ होता, तो फक्त खालच्या जातीत जन्माला आला होता. त्याचं नाव काय? एकलव्य. मातीयेचा द्रोण केला. कशाचा केला द्रोण? चिखलाचा.
मातीयेचा द्रोण केला येणे धनुर्वेद मजदिदला. मातीचा द्रोण केला महाराज. माती एकत्र केली आणि तिच्यात पाणी काढलं आणि तिला पोटरेन गुडघेन महाराज मांड्यान कुंभरण छाती काढली आणि मुखवटा तयार केला आणि त्याला केस काढले आणि त्याच्यावर टोप दिला आणि हातात धनुष्य बाण. कशाचा? माती कुठं ज्ञान देते का? माती कुठे शिकवते का? पुतळे जर ज्ञान देत असते तर सगळ्यात पहिले सरकारनं याचा उपभोग घेतला असता. हे 1.5 लाख पगार वाटले असते का मास्तर लोकांना? अतुल महाराज तुम्हाला पगार दिला असता सरकारनं, म्हणजे असते अतुल महाराजाला काढा आणि तिथं एक मुलतानी मातीचा पुतळा उभा करा आणि तो वर्गाशी. पण महाराज पुतळे ज्ञान देत नाही. मग इथं कसं महाराज याचा 100% भाव 101% भाव त्या मातीला झाला आणि त्या मातीने याला ज्ञान दिलं. आणि अर्जुनापेक्षा काकांबर श्रेष्ठ झाला. ज्यावेळेस कुत्र्याला बाण मारले, सगळ्यांना बाण मारले, सगळ्याचे बाण उठले, एकला बाण मारला कुत्र्याच्या तोंडात लागला. गुरुनं सगळ्याला विचारलं कोणी बाण मारला? येणी म्हणले देवा गुरुदेव आमचा कुणाचा बाण नाही. म्हणले कुणाचा? एकला विरकुडा आला. म्हणले हे बाण ही मी मारला. म्हणले महाराज त्याचा बाण. म्हणजे कशा माझ्या बाणाची ओळख? तू कुठं शिकलास? म्हणले मी तुमच्याकडे शिकलो. त्याचा शिंडीतला घाम पायात आला. अगो बाबू ती म्हणते माझ्याकडे आलाच नाही, मी तुला मध्ये घेतलंच नाही, तू फॉर्म सही केलीच नाही, फी भरली नाही, डोनेशन भरलं नाही, परीक्षेची फी नाही, काय नाही, तू बसची फी भरली नाही, तुला डबा नाही, कधी कधी सुकडी नाही, खिचडी नाही, तू कसं काय शिकला? महाराज त्यांनी सांगितलं मी तुमच्याकडे शिकलो. म्हणजे कशावर? चला तिथे गेले आणि महाराज पुतळा दाखवला. मातीचा द्रोण केला, मातीचा द्रोण केला आणि महाराज समोर ठेवला. माती ज्ञान देते का? माझा प्रश्न आहे. महाराज मातीतून बिल निघलं, लेकराचं कशातून बिल निघलं? मातीतून. लाकडातून बिल निघालं. कशातून? कंबावरीला मारिली दुर्जने संबी नारायण प्रगट. नारायण प्रगट संबी नारायण प्रगट संबी नारायण प्रगट कंबावरीला मारिली दुर्जाने संबी नारायण प्रगटाने संबी नारायण प्रगटाने संबी नारायण प्रगटाने कंबावरीला मारिली दुर्जाने संबी नारायण प्रगटाने संबी नारायण सगळीकडे अडचण आहे. आपल्याला पुढे प्रवास करायचा. एक शेवटचं चरण 2 मिनिटं सांगतो, थांबून घेतो. लटके जरी असे नामयासी पुसा आहे त्या भरवसा नामे माझ्या. याच्या अगोदर 3ऱ्या चरणात महाराजांनी कुणाला विचारा? पुंडलिक रायाला विचारा. महाराज हा देव म्हणतो याला मी तारलं. म्हणले महाराज मला जास्त अभ्यास नाही, 14 चरणाचा तुकाराम महाराजाचा अभंग पाहून घ्या. उचनीचं काही नेणे भगवंता शिष्टी भाव भक्ती देव. महाराज सगळ्याला त्यांनी मदत केली. महाराज म्हणले पुंडलिक महाराज तुमचं आम्ही ऐकणार नाही. म्हणले का? म्हणले तुम्ही कोणाच्या पॅनलचे? म्हणजे देवाच्याच. आणि देवाबद्दल तुम्ही खरंच बोलणार नाही, ऐकणार. म्हणले एक काम करा, लटके जरी असे नामयासी पुसा आहे त्या भरवसा नामी माझ्या. नामदेव रायाला विचारा, त्याचा माझ्यावर विश्वास नाही पण त्याचा माझ्या नामावर विश्वास आहे. आणि नाम चांगले माझे कंठ. किंवा नामे हे तारिले कोटी अन कोटी नामेची वैकुंठी बैसविले. नामानच सगळ्याला तारलं. म्हणजे कोटी लोक गेले एकाच रस्त्यानं, तो फुटला नाही, दगडावर आले नाही. लक्षात येतो? महाराज शेवटचं चरण सांगतो. नामदेव रायालाच काय विचारायचं? म्हणले महाराज
विचार करा, त्यांनी 100% माझ्यावर विश्वास ठेवला. मी जेवलो नाही त्यांनी डोकं फोडून घेतलं, मी दूध पिलो नाही त्यांनी डोकं फोडून घेतलं. आणि याचा परिणाम नाही, मी नाही फोडून घेत आता, एवढे दूर घेतो मी नाही फोडून. महाराज शेवटच्या जन्मामध्ये महाराज त्याच्यावर का विश्वास ठेवायचा म्हणले, त्यांनी 100% माझं नाव घेतलं. आणि नाव घेतल्याचा परिणाम त्याच्या घरातले 14 लोक मी जवळ घेतले. किती? 14च्या 14. महाराज म्हणले कसं कसं? गोनाईला जाई दोघी सासू सुना. किती झाल्या तुम्ही मोजा, पुढे चाल. गोनाई राजाई दोघी दोन, दोन दोन. दामा नामाचा ना बापले बापले दोन दोन चार. नारायणा गोंदा महादा हे चौघे पुत्र पाहे नामयाचे पहिले. आणि आता लाडाई गोडाई यसाई साकराई या चौघी सुना पाही नामयाचे. चार एक चार. आमच्या गावाकडे लोक बोलतच नाही. मी बोला बोला बोला, ते नुसते असे बघ असे बघ, काहीच बोलत नाही. मी म्हणलं तुम्ही शाळेतच गेल्या नाही, झेंडा वंदनला नुसती बिस्किट आणली. लक्षात येतं का? बोलतच नाही महाराज, बोलत नुसत्या संत्र्या गोळ्या आणि बिस्किट. महाराज 4 4 4 किती? 12. आता याच्यातली एक बाळतपणाला गेली सुनबाई, ती आली नाही आणि त्याच्यामुळे तिचं समाधी राहून गेली. 12तून वजा 1 बरोबर 11. आऊबाई बहिणी, आऊबाई बहिणी. नामदेव महाराजानं बहिणीला संत केलं, महाराज बायकोला संत केलं. आमची तर दार उघडे उघडे आलो बाया कीर्तन. बायको संत केली, पण याच्या पुढं पोरं संत केली. नारा विठा गोंदा महादा 4 पोरं संत होत असतात का महाराजाची? महाराजाची पोरं महाराजाच्या. महाराज आणखीन बारकाव सांग का, मी माफी मागून बोलतो. पवार बाबा तुम्ही उभा आहे, तुम्ही उपस्थित आहे, कॅमेरा चालू आहे. हरिपंडित महाराजाला संत होता आलं नाही, गावबा महाराज संत झाले. हा आपल्या संप्रदायाचा दंडक. म्हणजे लेकरं संत होऊ शकणार नाही. आमच्या लेकरांना आम्हाला बरं पाहिलं तेच बरं आहे, लय अपेक्षा तेवढंच महाराज भरून पावलो. लक्षात येतं. बरं 4 मुलं संत केली, याच्यातही एक्स्ट्रा 4 सुना 4 घरच्या आणले त्यांनी, आणि त्या सुद्धा त्यांना संत केलं. आता 4 घरात जर सुना आल्या ते 4 घराची किती घरं होती? 8 नाही झाले म्हणजे म्हणा 4 आणि ती 1 5 तर होतेच सगळे चेपरे. ही म्हणते किती लागत खायला 2च जण आहे आपण, 2च तोंड आणि खिचडीन पोंड. मोकळा हसायचा, तोंड नका दाबी असं मोकळा उच्चार ठेवायचं नाही. त्यांना कसं हसत विठाल विठाल. महाराज आऊबाई बहिणी किती? त्या 11 आणि 1 सख्खी बहीण महाराज संत केली. हा लिंबाबाई लेकी बहीण केली. लेक जन्माला आलेली ती सुद्धा. पहिले 11 आऊबाई बहिणी किती? 12 आणि लिंबाबाई लेकी 13 आणि शेवट वेडी पिशी जनी नामयाची नामयाची वेडी पिशी जनी नामयाची एक 14 लोक भांडे घासणारी संत केली. तिला देवानं जवळ घेतलं. भांडी घासणारीला महाराज जवळ घेतलं. 14 लोकांना जवळ घेतलं. आणि महाराज सगळ्या लोकांनी विचारलं, महाराज देवा हे घडलं कसं? म्हणले एकच कारण, हे 14 जण एकत्र बसायचे. आपली किती मोजा बरं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि यांना उघडून टाका. यांना 20 आउट करून टाका. हे व्हाईट बॉलवर यांना बाहेर काढा. महाराज किती? हा महाराज 14 लोक. महाराज हे कसं काय झालं? हे 14 लोक कसं काय? एकच घरातले. एखाद्या घरातला एक तुकाराम महाराज
ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, 14 भावंडे. ठीक आहे, 14चे 14 लोक. महाराज कसं झालं? म्हणले एकच कारण त्याला. नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी, 14 जणे स्मरती हरी. नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी 14 रे स्मरती हरी, 14 रे नामदेव महाराजांच्या घरी 14च्या 14 लोक कुठलं काम करू द्या, विठ्ठल 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 हो, विठ्ठल 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 हो, पांडुरंग हरी विठ्ठल पांडुरंग हरी विठ्ठला, पांडुरंग हरी विठ्ठला, विठ्ठल 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 सगळं ओके होईन. आपल्या आपल्यातच घ्या, आता कोण नाही एकट्याचा ऐकायचा. आपल्या आपल्यातच घ्या, सगळं ओके होईन. देव आपल्या सोबत खाईन पिन उठून बसून नामदेव महाराजांसारखं. फक्त एकच करावं लागेल, तेरी बिगडी बना देगा, तेरी अच्छी बना देगा, मगर विश्वास जरूरी, विश्वास जरूरी. तेरे संग संग. ज्ञानोबराची भिंत उलडी मारा. काय ताकद असत ज्ञानोबराची? रेडा बोलायला लावला. तेरे संग संग, तुमच्या सोबत सोबत. हा, त्यांच्या सोबत सोबत चालले तुमच्या सोबत. तेरे संग संग चलेगा ये, तेरे संग संग, तेरे संग संग, तेरे संग संग चलेगा ये, मगर विश्वास जरूरी, विश्वास जरूरी, विश्वास जरूरी है. या जगात 2च फक्त माणसं आहेत, ती तुमची माझी देवाबरोबर गाठ घालतात. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली
श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु 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 किसनगिरी महाराज किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु 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 किसनगिरी महाराज लटकी जरी असे नामयासी पोसा लटकी जरी असे नामयासी लटकी जरी आसे नामयासी पूस लटकी जरी आसे नामयासी पूस आहे त्या भरवसा नामी माझ्या आहे त्या भरवसा नामी माझ्या कायवाच्या मध्ये दृढ धरा देवी कायवाच्या मध्ये दृढ धरा देवी आहे त्या भरवसा नामी माझा आहे त्या भरवसा नामी माझा काया माझ्या दृढ धरा देवी काया दृढ सकळ ही चालवी भारत्यांचा 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 भारत्यांचा
सावकाश या अभंगाला शेवटच्या चरणाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असन ते ज्ञानोबराय तुकोबारायांचं, जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त श्री कालभैरवनाथ ट्रस्ट सर्व मंडळींचे मी या ठिकाणी ऋण आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित आदरणीय पवार महाराज असतील, आदरणीय हरिभक्तपरायण मृदंगाचार्य रोहित दादा असतील, इकडं हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज असतील, या ठिकाणी सर्वांच्या चरणावर अतुल महाराज असतील, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. जी तोडकी मोडकी सेवा जी आपण सर्वांनी गोड करून घेतली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आणि मागायचं असन तर मी पांडुरंगाला मागा, पांडुरंगच आपल्याला देणार आहे. समर्थाची घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. कोणत्याही अवस्थेत गेले, कुठल्याही वयात गेले, कुठल्याही जाती जन्माला येऊन गेले तर देव तुम्हाला माघारी पाठवत नाही. मी कायम सांगत असतो, इन ऊंचे ऊंचे दरबारो से क्या लेना. मोठे मोठे लोक इलेक्शन पुरतं गोड बोलतात आणि नंतर काचा सुद्धा खाली करत नाही. इन ऊंचे ऊंचे दरबारो से क्या लेना, इन भूके बच्चो गरीबो से क्या लेना. गरीब लोकांजवळ द्यायला काही नाही, मोठे लोक द्यायला तयार नाही. इन ऊंचे ऊंचे दरबारो से क्या लेना, इन भूके बच्चो गरीबो से क्या लेना. अरे अपना मालिक तो पंढरपूर का विठ्ठल है, इन आती जाती सरकारों से क्या लेना. आणि म्हणून जे मागायचं असेल ते पांडुरंगाला मागा. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवलं पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोलिले रे कोरे देवा कोरे उतरे महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या पुरा. तुका म्हणे दान